निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजले असून वसई विरार पालघरमध्ये वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीकडून देखील कार्यकर्त्यांना एकत्रित करून मेळावा आयोजित करण्यात आला होता। तर या मेळाव्यात निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी 500हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते। तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील, माजी नगरसेवक पंकज ठाकूर, विलास चोरघे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी आपला कोणता उमेदवार उभा करणार तसंच कोणासोबत युती करणार अशा चर्चांना उधाण येत होते। तर मेळाव्यात कार्यकर्त्यांना उमेदवाराबद्दल विचारणा केली असता आपला हक्काचा उमेदवार हवा असे म्हणत यावर वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच याबाबत कळविण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली। तसेच बहुजन विकास आघाडीमध्ये उमेदवारासाठी तरुणश्रेष्ठ असे अनेक उभरते चेहरे तयार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली। मागील खासदारांनी कोणताही निधी आणला नाही, जिल्ह्यासाठी काही केलं नाही, तर बहुजन विकास आघाडी ही लोकांमध्ये राहणारा पक्ष आहे असं म्हणत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांनी पालघर जिल्ह्याचे खासदार यांना टोला लगावला। या निवडणुकीबाबत आपण लढवावे अगर कसे याबद्दल मतमतांतर आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे, कारण आपला एक खासदार असताना अनेक करोडो रुपयाचा निधी इकडे या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं मागणं आहे की बाबा आपण ही निवडणूक लढवायला पाहिजे आणि याचा अंतिम निर्णय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर घेणार आहेत का लढवायची नाही लढवायची, कोणाबरोबर जायचं किंवा कसे, याबद्दल आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर हे ठरवणार आहे। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण निवडणूक लढलं पाहिजे, कारण आपल्या 3 आमदार आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत आपल्याकडे आहेत, मोठी महापालिका आपल्याकडे आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लढलो तर आपल्याला उपयोग होईल, कारण आता असलेल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात तशी पाहिजे तशी भरीव कामगिरी केलेली नाही आणि इकडे जनतेची तशी मागणी आहे का इकडे सक्षम खासदार कोणतरी पाहिजे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकनेते हितेंद्र ठाकूरांच्या मागे, आपांच्या मागे, तर आपण ही निवडणूक लढलं पाहिजे। तिकडे अनेक चेहरे आहेत, जुने, जाणते, तरुण असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यरत असलेले चेहरे आहेत आणि ते निश्चित तुमच्या समोर येतील। जर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला तर तो तुम्हाला तुमच्या ओळखीचा उमेदवार या विभागात असेल। लोकांकडून तुम्ही बघितलं असेल त्याचे आमदार करू शकतात, महापालिका करू शकतात, ते मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कामं महिला बालकल्याण असो किंवा अन्य ही वसई विरार महापालिकेमध्ये झालेली आहे। नवीन महापालिका असून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत, परंतु आपल्या इकडचे जे खासदार आहेत त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आता लोकांचं असं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडीचा खासदार इकडे असावा। एकदा आमचा खासदार निवडून गेलेला आहे, आपला सगळ्यांचा खासदार निवडून गेलेला आहे, त्यामुळे आव्हान असं नाही। बहुजन विकास आघाडी 365 दिवस जनतेबरोबर असते, त्याच्यामुळे आव्हान असं काही नाही। कार्यकर्ते डे टू डे दिवस काम करत असतात। एवढंच आहे का आता कुठच्या पक्षाबरोबर जायचं, कुठच्या पक्षाबरोबर जायचं नाही, स्वतंत्र राहायचं, काय जायचं ते हे लोकनेते हितेंद्र ठाकूर सांगणार आहेत, ठरवणार आहेत। मात्र काही लोक दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत, त्या ह्याच्याबरोबर जाणार आहेत, त्याच्याबरोबर जाणार आहेत। गेल्या 35 वर्षामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कुठचाही जातीभेद, पंथ, पक्ष असा कुठचाही भेद नाही बदला, सगळ्या पक्षांबरोबर कामं केलेली आहेत, सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे। विधान परिषद असो का राज्यसभा, गेल्या आता मागील झालेल्या निवडणुकीबरोबर सगळ्यांनाच मतं दिलेली आहे। वसई विरारमध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि त्यावेळी बॉडी होती, त्यावेळी वेगळा अनुभव लोकांना होता आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांना एक वेगळा अनुभव आलेला आहे। कामं होत नाहीत, उत्तरदायित्व कोणाचं नाही, कोण उत्तरं नीट देत नाही। त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आपला खासदार, आपले आमदार आणि आपली महापालिका असणं गरजेचं आहे। गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।